नमस्कार प्रेक्षकांनो. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका दिवसेंदिवस खूप प्रसिद्ध होत चाललेली आहे. प्रेक्षकांनो, ही मालिका घराघरामध्ये पोहोचलेली आहे. या मालिकेमध्ये जानकी आणि ऋषिकेश हे दोघं जे काही पात्र साकारतायत ते खरंच प्रेक्षकांना खूप भावनिक आहेत. तर प्रेक्षकांनो, पुढील येणाऱ्या भागामध्ये काय घडणार आहे याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर चला जाणून घेऊया नेमकं पुढे काय घडणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश हा खचलेले मनाने त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तिथे जानकी देखील असते. ऋषिकेश आता बोलत असतो, शरूने माझ्याकडे पैसे मागितलेत, पण माझ्याकडे ते देण्यासाठी नाही आहेत. आता इथे खचलेल्या मनाने ऋषिकेश हा तिच्या बहिणीबद्दल विचार करत असतो आणि त्याची बहीण काय करते इकडे, तर त्याची बहीण इकडे तिच्याच भावाविरुद्ध तिथे प्लॅन रचते. आता प्रेक्षकांनो, एकीकडे राहुल आणि शर्वरी यांचा पैसे चोरण्याचा प्लॅन ठरतो, तर दुसरीकडे सुमित्रा ही ऋषिकेशला बोलत असते, तू शरूला पैसे देणार होतास, काय झालं? तेव्हा तो बोलतो, आई मी प्रयत्न करतोय. तेव्हा सुमित्रा बोलत असते, प्रयत्न करून काही होणार नाही. जोपर्यंत तू शरूला पैसे देणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. असं काही प्रेक्षकांनो, आता इथे खूपच ठामपणे सुमित्रा समोर तिचं मत मांडलेलं असतं. आता हे जानकी ऐकते आणि इकडे दुसरीकडे शर्वरी ऐकते. तर शर्वरीला इथे खूपच आनंद होतो. आता पैसे मला लवकर मिळणार, कारण आईने दादासमोर ही अशी अट ठेवलेली आहे. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच रंजक आहे की नेमकं आणखी काय काय ट्विस्ट येणार आहे. शर्वरी ही तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस होईल का? ती पैसे चोरेल का? शर्वरीचं सत्य हे घरच्यांसमोर कधी येईल? जानकीला या सगळ्याबद्दल कधी कळेल? हे पुढे पाहणं खूपच रंजक आहे आणि या सगळ्यातून जानकी कसा मार्ग काढेल हे पुढे पाहणं देखील प्रेक्षकांनो खूपच उत्सुकतेचे आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.